नमस्कार अमरावती. अमरावतीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागात एका महिला कर्मचाऱ्याच्या मानसिक छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. पीडित महिलेने थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे न्यायाची मागणी करत तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय दखल घेण्यात आली. अमरावतीतील राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या एका महिला वाहन चालकाने विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर मानसिक छळ आणि इच्छेविरुद्ध काम करण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केलाय. या संदर्भात महिलेने राजापेठ पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने आपल्या तक्रारीसोबत ऑडिओ क्लिप, पेन ड्राईव्ह आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली असून आपल्यावर होत असलेल्या कथित त्रासाचे पुरावे दिल्याचा दावा केलाय. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा देखील पीडित महिलेने दिल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून प्रशासनात खळबळ उडाली आहे. महिलेची तक्रार प्राप्त होताच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळते. दरम्यान राजापेठ पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची पडताळणी केली जाते आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. महिला कर्मचाऱ्याच्या मानसिक छळाच्या आरोपामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणातील तपास आणि प्रशासनाची भूमिका याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. थोडं तातडीचं होतं म्हणून तुम्हाला फोन केला मी. काय झालं की एक महिला जवान आहे अमरावतीमध्ये, ती वाहन चालक आहे. तिला तिची एक संतोष वायाळ नावाचा व्यक्ती जो निरीक्षक आहे, इथं दुय्यम निरीक्षक, ती मानसिक छळ, धमकी, अपमानास्पद वागणूक वगैरे जे काही त्याचं बाकीचं तुम्हाला हे पत्र जर पाहिलं तुम्हाला वाटेल काय काय त्यांनी केलं आहे. त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंगही आहे. तर त्याला ती आत्महत्याचा विचार करत करत माझ्यापर्यंत पोहोचली. आपल्याकडे आहे तर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. तर यावर जरा थोडी तातडीनं चौकशी करून कसं कारवाई करता येईल, तातडीनं तिला आत्महत्येपासून प्रवृत्त होऊन येते. तिला आत्महत्येपासून दूर केलं पाहिजे ते महिलेला. एकदा 1 मिनिट तिच्याशी बोलता येईल तर बघा. नमस्कार. बोला बोला सांगा फोन होता. ही महिला असूनही वाहन चालक या कामावर निपुण असल्यामुळं ते मला सतत दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करतात. हां, मी माझ्या कामाव्यतिरिक्त मला दुसरे कामं सांगतात की तू साहेबांचा घरून जेवणाचा डबा आणायचा, रोज रात्री सकाळी त्यांची जेवणाची व्यवस्था करायची, नाश्त्याची सोय करायची, हे तुझं काम आहे. मी माझ्या कामात निपुण असल्यावरही मला हे जास्तीचे कामं करायला लावत. त्याचा मला प्रचंड त्रास होता. तर रात्री बिरात्री फोन करतात, त्याचा CDR पण काढणं, त्यांचे मॅडम CDR पण काढण्यात यावा. म्हणजे त्यांनी मला किती फोन केले, काय फोन केले, आणि एवढं होऊनही मला न्याय नाही मिळाला. आज 4 महिने होता या प्रकरणाला. मला सतत मानसिक दडपणाखाली